कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथे अज्ञात चोरट्यांनी धार्मिक स्थळाला लक्ष्य करत रेणुका माता देवी मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील सुमारे 25 ते 30 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार ही चोरी 23 फेब्रुवारीच्या रात्री 10 ते 24 फेब्रुवारीच्या सकाळी 6 या कालावधीत घडली। चोरट्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दानपेटी फोडून त्यातील रोकड घेऊन पलायन केले। या प्रकरणी पोलीस पाटील सौ सुरेखा विलास जाधव राणा शिरसगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 331(4) व 305 अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक 67/2026 दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल AN शेख या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। धार्मिक स्थळावर झालेल्या चोरीमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून चोरट्यांचा लवकर शोध घेण्याची मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून होत आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव।